गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी काल पहिला ब्लॉग टाकलेला होता, तर त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात, त्यासाठी मनापासून आभार. आणि आज मी दुसरा ब्लॉग बनवते, तो पण किचन रिलेटेडच असणार आहे. आणि आज आम्ही बनवतोय व्हेज पुलाव. तर चला पाहू. आपण मिरच्यांचं वाटून घेणार आहे. आम्हाला तिखट आवडतं म्हणून आम्ही जास्त मिरच्या टाकतो. तुम्हाला जसं आवडतं तसं टाकू शकता. त्यानंतर थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. हे वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेतला. त्यानंतर थोडंसं जिरे टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा फ्राय करून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडून टाकायचं. नंतर मीठाने कांदा आणि टोमॅटोचा छान शिजला जाईल. नंतर याच्यामध्ये आपण सगळे बेस टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी फ्लॉवर, बटाटा आणि मटार टाकते. तुम्ही आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकू शकता. मी गाजर पण टाकते, पण आज माझ्याकडे गाजर अवेलेबल नाही.
मिनटं आपण वाफवून घेतलेल्या आहेत भाज्या, मस्त वाफवायला गेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीर टाकणार आहोत. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत. मी अनारकली तांदूळ यूज करते. हा इन्स्टंट असा पुलाव आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टली तांदूळ टाकते. नाहीतर आपण तुम्ही तांदूळ शिजवून पण देऊ शकता आणि त्यानंतर व्हेजिटेबल ॲड करू शकता. तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे. आता मी याच्यामध्ये अजून थोडी कोथिंबीर टाकते. त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, तर अजून थोडंसं मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. मिक्स करून घ्यायचं. आणि आता भातावर झाकण ठेवून द्यायचं. आणि 15 मिनिटं शिजू द्यायचं. आता आपल्याला रिव्ह्यू देणार आहे माझा नवरा. कसं झालंय? मस्त झाली. खरं सांग, व्हिडिओसाठी नको सांगू. खरंच भारी झाली, मस्त झाली.